आगतम स्वागतम सुस्वागतम. नमस्कार. श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर कॉलेज स्वायत्त सोलापूर कनिष्ठ विभाग मराठी विभाग आयोजित डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आज आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करीत आहोत. ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा अखंड तो जळतो. जीवनाचा खरा अर्थ गुरूंमुळेच कळतो. आयुष्याच्या कोऱ्या कागदी सजू दे सुरेख नक्षी. गुरूंच्या ठाई घडती शिष्य. इतिहास आहे साक्षी. रंग नाव भेद येथे हे स्थान जगा वेगळे. ज्ञान सुगंधाच्या चाहू दिशानी समतेने दरवळते. दिले सदा ओंजळ भरुनी कमी कुठे न राहिली. गुरूंचा सहवास म्हणजे ग्रीष्मातील सावली. चरलेनी हो माथा नको कोणती आसक्ती. मनाच्या गांभाऱ्यात वसावी सदैव गुरूंची स्मृती. सर्वप्रथम सर्व शिक्षक वृंदांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी आपण 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की उद्या शिक्षक दिन आहे, पण उद्या कॉलेजला सुट्टी असल्यामुळे आपण आज शिक्षक दिन साजरा करत आहोत. तर प्रत्येक दिवस हा शिक्षकांचाच असतो. पण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या इच्छेप्रमाणे 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन का साजरा केला जातो, त्या पाठीमागचा उद्देश आणि आजच्या कार्यक्रमाचे स्वरूप हे सर्व तुम्हा सर्वांना सांगण्यासाठी म्हणजेच प्रास्ताविक करण्यासाठी येणार आहे माझी मैत्रीण प्राची जोशी. नमस्कार. प्रास्ताविकातून उभा राहतो वक्त्यांचा श्रोत्यांशी सेतू. प्रास्ताविकातून उभा राहतो वक्त्यांचा श्रोत्यांशी सेतू. थोडक्यात समजावून घेऊ आजच्या सोहळ्याचा हेतू. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, सर्व आदरणीय शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंद आणि उत्साहाने भरलेल्या या वातावरणात शिक्षक दिनाच्या आयोजित या सुंदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी प्राची दिलीप जोशी तुमच्यासमोर उभे आहे. 5 सप्टेंबर भारतात दरवर्षी शिक्षक दिन साजरा केला जातो, जो भारतीय तत्त्वज्ञ, भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाचे स्मरण करतो. डॉक्टर राधाकृष्णन हे स्वतः एक शिक्षक असल्याने त्यांनी शिक्षणाप्रती दिलेल्या योगदानामुळे त्यांच्या वाढदिवसाला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा 1962 पासून सुरू झाली. या दिवशी विद्यार्थी आणि समाज शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांच्या निस्वार्थ कार्याचा गौरव करतो. सामान्यातून असामान्य घडवणारी, ज्ञानाची दालनं उघडणारी, अज्ञानाचा अंधार जाळणारी आणि नैतिकतेची मूल्ये पाळणारी एक आदर्श व्यक्ती म्हणजे शिक्षक. राष्ट्रनिर्मितीत शिक्षकांचे योगदान असामान्य आहे, यात दुमत नाही. शिक्षकांचे गुरूंचे महत्त्व व्यक्त करताना संत कबीर म्हणतात, गुरु गोविंद देऊ खडे काकू लागे पाय. गुरु गोविंद देऊ खडे काकू लागे पाय. बलिहारी गुरु आपकी गोविंद दियो बताय. परमेश्वरापेक्षाही गुरूंना श्रेष्ठ मानणारे हे भारतीय संस्कृतीतील संस्कार ही त्याच्या शिक्षक दिनाच्या आयोजनामागील मुख्य प्रेरणा आहे, असे मला नमूद करावेसे वाटते. मित्रो, शिक्षक आणि शिक्षक दिनाचे महत्त्व काही शब्दांच्या प्रास्ताविकातून मांडणे अशक्य आहे. याची जाणीव ठेवून मी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देते. आयोजकांनी मला प्रास्ताविकाची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद प्राची. प्रास्ताविकेतून आजच्या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा आपण स्पष्ट केली. यानंतर आजच्या या सोहळ्याचे अध्यक्ष निवड करण्यासाठी येत आहे माझी मैत्रीण अनुष्का वाघमारे. नमस्कार, मी अनुष्का वाघमारे. आज संगमेश्वर महाविद्यालय कनिष्ठ विभागाच्या वतीने आपल्या गुरुजनांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय प्रसाद कुमटे सरांना यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना नम्र विनंती करत आहे. धन्यवाद. धन्यवाद अनुष्का. यानंतर अनुमोदन करण्यासाठी येणार आहे अश्लेषा गायकवाड. नमस्कार, मी अश्लेषा गायकवाड. आत्ताच माझी मैत्रीण अनुष्का वाघमारे हिने अध्यक्ष निवडीचा जो प्रस्ताव मांडला आहे त्याला मी सर्व विद्यार्थीच्या वतीने अनुमोदन देत आहे.
धन्यवाद आश्लेषा. चंद्रासारखा झिरतो आणि दिव्यासारखा जळतो, खरा शिक्षक मित्रांनो सांगा कधी कोणाला कळतो. चंदनासारखा झिरतो आणि दिव्यासारखा जळतो, खरा शिक्षक मित्रांनो सांगा कधी कोणाला कळतो. कवेत घ्यायला शिकवतो विद्यार्थ्यांना आकाश, क्षितिजापर्यंत पोहोचवतो त्याच्या आदर्शाचा प्रकाश. मित्र हो, प्रकाशासाठी जळावं लागतं हे शिक्षकच आपल्याला शिकवतात. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात आपण याच प्रकाशाच्या पूजनाने करीत असतो. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन आणि विद्येची देवता माता सरस्वतीच्या पूजनाने आज या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. धन्यवाद. शिक्षक आहे मान आमचा, शिक्षक आहे सन्मान आमचा, शिक्षक आहे आत्मविश्वास आमचा, शिक्षक आहे आधार आमचा. मानवंदना देऊनी तयाना, गोडवा वाढवूया या पवित्र दिनाचा. त्यानंतर स्वागतगीत गाण्यासाठी मी आमंत्रित करते पलक ह्या माझ्या मैत्रिणीला. नमस्कार, माझे नाव पलक कुंदन अडसूळ. मी इयत्ता 11वीला आहे. मी स्वागत गीत सादर करणार आहे. इतिहासाचे रंगरूप है आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप है आले या नगरा. आगतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी गुणजन आले सभा मंडपी स्वागत जा. पूर्व नियोजित अपूर्व घडले, पूर्व नियोजित अपूर्व घड सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र करेचे कोणी उपासक, कोणी तपस्वी, कोणी साध. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. धन्यवाद. धन्यवाद. काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूचे अक्षर उमटवत हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या आपल्या शिक्षकांचे ऋण आपण फेडू शकत नाही. तरी आजच्या दिनाचं औचित्य म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय उपप्राचार्य प्रसाद कुमटे सर यांचा सत्कार श्री दत्तात्रय गुड्डेवाडी सर यांनी करावा अशी मी विनंती करते. यानंतर पर्यवेक्षक डॉक्टर मल्लीनाथ साखरे सर यांचा सत्कार श्री गुड्डेवाडी सर यांनी करावा. श्री दत्तात्रय गुड्डेवाडी सर यांचा सत्कार श्री अशोक निंबर्गी सर यांनी करावा अशी विनंती करते. साहेबांना निंबर्गी सर यांचा सत्कार अमूल्य हुस्मनी हिने करावा.
डॉक्टर गणेश मुटेवाडकर यांचा सत्कार कोमल बिराजदारीने करावा. सुभाष पाटील सर यांचा सत्कार प्राची जोशी हिने करावा. शिवशरण उमंगर सरांचा सत्कार अमूल्य हिने करावा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय उपप्राचार्य, सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम माझ्या सर्व शिक्षकांना प्रणाम. मित्रांनो, आपणा सर्वांना माहिती आहे की 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिवस म्हणून साजरा करतो. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती तसेच एक महान शिक्षक असलेल्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. मित्रहो, शिक्षक हा शब्द वाटायला खूप लहान वाटतो, परंतु त्यामध्ये व्यक्तिमत्वाची प्रचंड शक्ती दडलेली आहे. शिक्षकांमुळेच विद्यार्थ्यांचं जीवन हे उत्तमरित्या बदलून जाते. शिक्षकांच्या ज्ञानामुळेच आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतो. शिक्षकांविषयी कितीही बोलले तर शब्द कमीच पडतील, कारण आयुष्याच्या वाटेवर शिक्षकांचे फार मोठे योगदान आहे. कारण एका महामानवाने म्हटले आहे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षण रूपी वाघिणीचे दूध पाजणाऱ्या माझ्या गुरु माऊलीला साष्टांग नमन. म्हणूनच म्हणते की आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व गुरूंचा नेहमी आदर करावा. आजचा हा दिवस म्हणजे आपल्यासाठी सर्व शिक्षकांचा आभार मानण्याचा दिवस आहे. शेवटी जाता जाता एवढेच म्हणावंसं वाटतं, गुरु होऊने माझा शिकवितो भार, गुरु होऊने माझा शिकवितो भार, पोट तिडकीने फार, पोट तिडकीने फार, आयुष्याच्या वळणावर आज गवसला मज बोधी वृक्षाचा पार, गवसला मज बोधी वृक्षाचा पार. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर येणार आहे सई चव्हाण. नमस्कार मित्रांनो, मी सई यशवंत चव्हाण, इयत्ता 11वी, शाखा विज्ञान, श्री संगमेश्वर कॉलेज सोलापूर. सर्वप्रथम सर्व शिक्षकांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. आज 5 सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन. त्यानिमित्त सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज 5 सप्टेंबर म्हणून आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरुचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे असते. गुरु नसलेल्या व्यक्तीचे आयुष्य हे रिकाम्या भांड्यासारखे असते. हेच आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराज कसे उदाहरणासह सांगतात. ते म्हणतात, तरलो गुरु कृपेने तरलो साच उद्धारत तरु तरु तरलो उद्धारलो गुरु कृपे. याचाच अर्थ असा की मी या भौतिक जगामध्ये मी केवळ आणि केवळ माझ्या गुरुमुळेच आहे आणि त्या गुरुमुळेच मी उद्धारलो आहे. आपल्या आयुष्यात आपल्याला जर जी व्यक्ती एखादी प्रेरणा देत असेल तर ती व्यक्ती म्हणजे आपला गुरु.
आपले आई वडील हे सुद्धा आपल्याला प्रेरित करत असतात, प्रेरणा देत असतात. आता आजचाच एक दिनविशेष म्हणजे मी तुम्हाला एक सांगते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या वीर पत्नी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सई महाराणी साहेब, सई महाराणी सरकार आणि छत्रपती शंभू महाराज यांच्या मातोश्री त्या नसल्या तरी छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य कशा प्रकारे बांधून ठेवले ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या समोर आहे. आता इथे गुरूंचा विषय चाललाच आहे, तर तुम्ही कवी आणि कविवर्य आणि कविश्रेष्ठ यांच्या कविता तर आपल्याला माहितच असतात, त्या कालातीत असतात. आपल्याला त्या खूप खूप कशा ना कशा प्रकारे त्या आपल्याला ज्ञान देत असतात आणि आपण कशा प्रकारे आपली पुढील वाटचाल करावी हे देखील आपल्याला त्या कवितातून दाखवत असतात. ही कविता मी आता जी तुम्हाला सांगणार आहे ही सुद्धा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजींची आहे. तर ऐका, त्या कवितेचं नाव आहे कणा. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहुणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहुणी, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुणी. माहेरवाशीन पोरींसारखी चार भिंतीत नाचली, माहेरवाशीन पोरींसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर थोडा एकटेपणा वाटला, पैसे नकोत सर थोडा एकटेपणा वाटला. अरे मोडून पडला संसार तरी मोडणार नाही कणा, अरे मोडून पडला संसार तरी मोडणार नाही कणा, पाठीवरती हात ठेवून सर तुम्ही फक्त लढ म्हणा, तुम्ही फक्त लढ म्हणा. जाता जाता मी सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपले असे मी जाहीर करते. जय हिंद, जय भारत, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय विज्ञान. धन्यवाद. खूप छान, धन्यवाद. यानंतर येणार आहे प्रणिती पुजारी. गुरूंमुळे आयुष्य फुलते, गुरूंमुळे आयुष्य फुलते, स्वप्नांना नवी पंख फुटते, स्वप्नांना नवी पंख फुटते. त्यांचा आशीर्वाद जपावा, त्यांचा आशीर्वाद जपावा, कधी न विसता नतमस्तक व्हावा, कधी न विसता नतमस्तक व्हावा. जीवनात ज्याने दिले मला ज्ञान, माझ्या जीवनात ज्याने ज्याने दिले मला ज्ञान, त्या सर्व गुरुजनांना माझे कोटी कोटी प्रणाम, त्या सर्व गुरुजनांना माझे कोटी कोटी प्रणाम. माझे नाव प्रणिती पुंडलिक पुजारी. आज मी तुम्हाला शिक्षक दिनाबद्दल एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. खूप वर्षापूर्वी तमिळनाडू मधील एका गावात एक मुलगा जन्माला आला. त्याचे नाव होते सर्वपल्ली राधाकृष्णन. तो खूप हुशार आणि अभ्यासू होता. नंतर ते मोठे झाल्यावर शिक्षक सुद्धा बनले. पण आपण किती कष्ट घ्यावं त्यांनी सांगतात की राधाकृष्णन सर फक्त पुस्तक शिकवत नसत तर आपल्या विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, माणुसकी, चांगले विचार शिकवत असत. म्हणून ते सर्व विद्यार्थ्यांना खूप आवडायचे. नंतर हळूहळू त्यांचे ज्ञान जगभर पसरले आणि भारताचे ते पहिले उपाध्यक्ष आणि काही काळानंतर राष्ट्रपती सुद्धा झाले. पण एकदा एक विद्यार्थी त्यांना विचारले, सर आम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे. तेव्हा ते हसून म्हणाले, माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करा. मित्रांनो, आपण तेव्हापासून दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. शेवटी एवढेच सांगते, तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी दिशा, तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी दिशा. अंधारलेल्या वाटेवरती प्रकाश दिली तुम्ही, अंधारलेल्या वाटेवरती प्रकाश दिली तुम्ही. आम्ही माती, तुम्ही कुंभार, हवं तसं घडवा. आम्ही माती, तुम्ही कुंभार, हवं तसं घडवा. चुकलं असतं आमचं, आम्हा मार्ग नवा दाखवा. चुकलं असतं आमचं, आम्हा मार्ग नवा दाखवा. तुमचा आमच्यावर असू द्या सदा न्यायरूपी छाया, तुमचं आमच्यावर असू द्या सदा ज्ञानरूपी छाया. चला सारे वंदूया, जय श्री गुरुराया, जय गुरुराया. धन्यवाद. यानंतर येणार आहे साक्षी वाघमारे.
नमस्कार, मी साक्षी प्रकाश वाघमारे, इयत्ता 11वी. अक्षर अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. अक्षर अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागवून, कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा मार्ग दाखवला, जीवनाचा मार्ग दाखवला. आज मला इथे शिक्षक दिनानिमित्त काही शब्द बोलण्याची संधी मिळत आहे. ही माझ्यासाठी खूप आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे नसतात, तर ते आपल्या विचारांना दिशा देतात, स्वप्नांना आकार देतात आणि आयुष्य जगण्याची कला शिकवतात. शाळेत असो वा कॉलेजमध्ये शिक्षक आपल्याला फक्त अभ्यासच नाही तर संस्कार, मूल्ये, धैर्य आणि जबाबदारी शिकवतात. ज्ञानाचा प्रकाश देणा दिवा अखंड तो जळतो, ज्ञानाचा प्रकाश देणा दिवा अखंड तो जळतो. जीवनाचा अर्थ खरा शिक्षकामुळेच कळतो. कॉलेजच्या टप्प्यावर आपण आयुष्याच्या महत्त्वाच्या वळणावर उभे असतो. इथे शिक्षक आपल्याला करिअरच्या निवडीपासून ते समाजात जबाबदार नागरिक होण्यापर्यंत मार्गदर्शन करतात. ते आपल्याला प्रश्न विचारायला शिकवतात, स्वतंत्र विचार करायला शिकवतात आणि अपयशाला घाबरायचं नाही हे पटवून देतात. मी जाता जाता एवढेच म्हणते की ज्योत पेटवण्यासाठी समईत हवी वाद, ज्योत पेटवण्यासाठी समईत हवी वाद, चांदण्या पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर येणार आहे रोहित कोळी. मी रोहित कोळी. आजचा दिवस म्हणजे आपल्यासाठी अत्यंत गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. शिक्षक दिन या दिवशी आपण आपल्या आयुष्यातील गुरुजनांप्रती आदर, प्रेम व कृतज्ञता व्यक्त करतो. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. हीच त्यांच्या कार्याची आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाची पावती आहे. शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो, तर तो एक मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि समाज घडवणारा असतो. विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांची भूमिका अत्यंत मोलाची असते. ते केवळ अभ्यास शिकवत नाही, तर जीवनाचे खरे मूल्यही शिकवतात. शिस्त, संयम, कष्ट आणि प्रामाणिकपणा या गुणांचा बाळकडू शिक्षकच देतात. आजच्या या दिवशी मी सर्व शिक्षकांना मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या मार्गदर्शनामुळेच आज आम्ही आत्मविश्वासाने जीवनातील प्रत्येक आव्हानाला सामोरे जात आहोत. तुमचं योगदान शब्दात मावणार नाही. शेवटी एकच गोष्ट म्हणावीशी वाटते, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः. आणि सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर येणार आहे तनिष्का पवार. समर्था बनसोडे. The dreams begin with a teacher who believes in you, who tugs, pushes, and leads you with the next plateau, sometimes poking you with a sharp stick called truth. Good afternoon, everyone present over here. I am Samartha Bansode, and today, on the occasion of Teachers' Day, I feel truly blessed to get this opportunity to speak about the most important people in our lives, our teachers. Teachers' Day is celebrated to honor the dedication and hard work of teachers everywhere. In India, it is observed on the 5th of September, the birth anniversary of Dr. Sarvapalli Radhakrishnan, a great teacher, philosopher, and a second president of India. This tradition began in the year 1962. Teachers are not just guides in an academic journey, but they are like a second parent. They correct us, they poke us, and sometimes believe in us when we don't believe in ourselves. The bond between teachers and students is very special. It is built on respect, trust, and love. A good teacher can inspire hope, ignite the imagination, and instill a lifelong love for learning. We often see teachers working day and night, preparing lessons, checking the papers, motivating us in difficult times, and even sacrifices their personal time to make sure we succeed. Truly, teachers prove that their hard work and dedication are priceless. Teachers provide the power of education to today's youth, thereby giving them the possibility for the better future. On this day, I want to express my gratitude towards my teachers for shaping our minds and hearts. Dear teachers, you are the real heroes of society, and we students are forever grateful to you. Thank you and happy Teachers' Day. यानंतर येणार आहे अभिलाषा सुंटे. गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. व्यासपीठावरील सर्व शिक्षकांना आणि मान्यवरांना आदर व शुभेच्छा व्यक्त करते.
मी अभिलाषा सुंटे, इयत्ता 11वी. आज माझं मनोगत व्यक्त करायला इथे उभी आहे. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शिक्षकाचे स्थान आपल्या जीवनात फार मोठे आहे. त्यांचे ज्ञान अलौकिक आहे, अपरंपार आहे. शिक्षक दिनानिमित्त आज शिक्षकांचे महत्त्व काय आहे हे काही उदाहरणामधून मी सांगू इच्छिते. तर एके दिवशी गुरु द्रोणाचार्य यांनी 5 पांडवांची परीक्षा घ्यायला सांगितली. त्यातले 4 होते, म्हणजे 5 जण होते. एक होते नकुल, सहदेव, भीम आणि युधिष्ठिर आणि अर्जुन. तर प्रत्येकाने गुरु द्रोणाचार्य यांनी एका लाकडाची चिमणी बनवली आणि ती चिमणी झाडावर ठेवली आणि त्या 5 पांडवांना सांगितले की त्या चिमणीच्या डोळ्यावर तुम्हाला तीर मारायचं आहे आणि त्याला लक्ष्य मानायचं आहे. तर प्रत्येकाने प्रयत्न केला, पण कोणालाही ते जमले नाही. पण शेवटी अर्जुनाला ते जमले. त्याने बरोबर त्या चिमणीच्या डोळ्यावरती तीर मारला आणि लक्ष्य साधला. तर त्या दिवसापासून गुरु द्रोणाचार्य यांचे ते प्रिय शिष्य झाले. तर यातून आपल्याला कळतं की प्रत्येकालाच सगळं जमत नाही, पण शिक्षक हे प्रत्येकांसाठी प्रयत्न करत असतात. आपल्याला काय करायचं आहे ते आपण ठरवायचं असतं. तर गुरूंचं स्थान हे आपल्या किती मोठं आहे हे या उदाहरणातून आपल्याला कळतं. त्याचप्रमाणे आर्य चाणक्य यांच्या एका विद्यार्थ्याने नंद घराण्याचे नाश करून मगध साम्राज्य उभे केले व ते स्थापित केले. तर यातून आपल्याला कळतं की एका शिक्षकात किती शक्ती आहे, तरी सुद्धा ते तिथेच राहून आपल्याला मोठे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करतात. तर आपल्याला यातून कळतं की शिक्षक हे आपल्याला पुढे नेण्यासाठी फार प्रयत्न करत असतात आणि आपण त्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. तर असे अनेक उदाहरण देता येतील. जसं की एक आहे विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांचे खूप मोठे उदाहरण आहे. सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर होते. त्यांनी लहानपणापासून त्यांना फार शिस्त लावली, कष्ट घ्यायला शिकवले, म्हणून ते आज गॉड ऑफ क्रिकेट ओळखले जातात. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर सार्थक मद्रासी. मान्यवर उपस्थित सर्व शिक्षक वृंद तसेच माझ्या सर्व बांधव भगिनींनो, सर्वप्रथम मी येथे उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांना वंदन करतो आणि त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजचा दिवस हा फक्त आमच्यासाठीच नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात विशेष महत्त्व आहे. कारण आज आपण शिक्षण दिन साजरा करत आहोत. दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. हा दिवस आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्वज्ञ आणि आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आहे. डॉक्टर राधाकृष्णन यांच्या आयुष्यातील एक प्रसंग आज मी सांगत इच्छितो. त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि मित्रांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा आग्रह केला. त्यावर त्यांनी नम्रपणे उत्तर दिले, जर माझा वाढदिवस साजरा करायचाच असेल तर तो शिक्षक दिन म्हणून साजरा करा. या एका वाक्यातून त्यांच्या मनात शिक्षक या पदाबद्दल किती आदर, अभिमान आणि समर्पण होते हे आपल्याला जाणवते. शिक्षक फक्त
ज्ञानच देत नाहीत तर ते आपल्याला चांगले माणूस कसा व्हावा, शिस्त, संस्कार आणि जीवनाचे मूल्य कसे पाळावे हे शिकवतात. शिक्षक हेच आपले खरे मार्गदर्शक असतात. या विशेष दिवशी मी माझ्या सर्व शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो. आपण दिलेल्या मार्गदर्शनामुळे आमचे जीवन उज्ज्वल होत आहे. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर येणार आहे श्रुती मैंदर्गीकर, शीतल गायकवाड, राणी अरवत, तेजस पवार. आदरणीय उपप्राचार्य, सर्व मान्यवर प्राध्यापक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज शिक्षक दिनाच्या या पवित्र प्रसंगी मी माझ्या सर्व शिक्षकांना मनपूर्वक वंदन करण्यासाठी येथे उभा आहे. शिक्षक म्हणजे फक्त धडे शिकवणारे व्यक्तिमत्व नाही, तर ते आपल्या जीवनातील शिल्पकार आहेत. ते आपल्याला विचार करायला शिकवतात, स्वप्नांना उंच भरारी घ्यायला शिकवतात आणि आयुष्याला योग्य दिशा दाखवतात. म्हणूनच आपल्या संतांनी सांगितले आहे, गुरुशिवाय नाही ज्ञान, ज्ञानाशिवाय नाही मान. गुरुशिवाय नाही ज्ञान, ज्ञानाशिवाय नाही मान. गुरु देतो जीवनदान, तोची खरा भगवान. मित्रांनो, एखादा विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी त्याच्या यशामागे शिक्षकांचे संस्कार, मार्गदर्शन असते. शिक्षक हा दिवा असतो जो स्वतः जळून इतरांना उजेड देतो. शिक्षक हा पावसाचा पहिला थेंब जो ज्ञानरूपी धरणीला सुपीक करतो. आज आपण एका तंत्रज्ञानाची किंमत इंटरनेटला नाही तर शिक्षकांना आहे. कारण गुगल आपल्याला माहिती देतो, पण शिक्षक हे आपल्यात संस्काराची मूल्ये रुजवतात आणि जगायला शिकवतात. शिक्षकांमुळे आपण शिस्त, मेहनत, आत्मविश्वास आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा घेतो. आपले शिक्षक वर्गातल्या चौकटीपुरते मर्यादित न राहता ते आपल्याला जीवनासाठी तयार करतात. आजच्या या दिवशी आपण सर्वांनी एकच संकल्प करायला हवा, आपण जे शिकलो ते समाजासाठी, देशासाठी, माणुसकीसाठी वापरूयात. कारण शिक्षकांचा खरा सन्मान म्हणजे त्यांच्या शिकवणीला प्रत्यक्ष जीवनात उतरवणे. शेवटी एवढेच म्हणेन, आई वडील जीवन देतात पण शिक्षक हे जीवनाला खरा अर्थ देतात. या व्यासपीठावरून मी माझ्या शिक्षकांना मनापासून प्रणाम करतो व धन्यवाद. धन्यवाद. यानंतर येणार आहे आकाश बोडके. आदरणीय उपप्राचार्य, सर्व मान्यवर प्राध्यापक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण येथे एकत्र आलो आहोत आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यासाठी. ते म्हणजे आपले शिक्षक. अधिकृतरित्या शिक्षक दिन 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो, परंतु आपल्या कॉलेजमध्ये हा कार्यक्रम आपण 4 सप्टेंबरला साजरा करत आहोत. हा दिवस भारताचे महान तत्वज्ञ, विद्वान आणि राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना समर्पित आहे. त्यांच्या विचारामुळे शिक्षकाचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यांनी सांगितले होते की त्यांच्या वाढदिवशी जर काही साजरे करायचेच असेल तर तो दिवस शिक्षकांचा सन्मान करण्याचा असावा. मित्रांनो, कॉलेजच्या प्रवासात प्राध्यापक आपल्यासाठी केवळ अध्यापन करणारे नसतात, तर ते आपल्याला आयुष्याची योग्य दिशा दाखवतात. ते आपल्या शंकाचे निरसन करतात, आपल्या क्षमतांना ओळखतात, कधी कठोरपणे समजावतात तर कधी मित्रासारखे साथ देतात. त्यांच्यामुळेच आपण पुस्तकी ज्ञानाबरोबरच जीवनमूल्ये शिकतो आणि घडतो. शिक्षक हे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आपले करिअर, आपले व्यक्तिमत्व आणि आपले भविष्य अपूर्ण राहिले असते. आज या विशेष प्रसंगी मी माझ्या सर्व शिक्षकांना मनापासून वंदन करतो आणि एवढंच सांगू इच्छितो, विद्यार्थी म्हणून आपण आपल्या कर्तृत्वाने, प्रामाणिकपणाने आणि चांगल्या कृतींनी शिक्षकांचा अभिमान वाढवला तर तोच खरा शिक्षक दिन साजरा करणं होईल. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपले मनोगत व्यक्त करायला येणार आहे अमूल्य उस्मानी. ಮಹೇಶ್ವರ, ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ, ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ.
ನನ್ನ ಹೆಸರು ಅಮೂಲ್ಯ ಹೊಸ್ಮನೆ. ನನ್ನ ಎಲ್ಲ ಗುರುಗಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಕ ದಿನಾಚರಣೆ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ಈ ಒಂದು ಶುಭ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಕ ದಿನಾಚರಣೆ ಕುರಿತು ಮಾತನಾಡಲು ಬಯಸುತ್ತೇನೆ. ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಕರು ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರವನ್ನು ವಹಿಸುತ್ತಾರೆ. ನಾವು ಬದುಕಿನುದ್ದಕ್ಕೆ ಅವರು ನೆನೆಯುವ ಹಲವಾರು ಸಂದರ್ಭಗಳು ಎದುರಾಗುತ್ತಲೇ ಇರುತ್ತೇವೆ. ಅದರಲ್ಲೂ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 5 ಬಂತೆಂದರೆ ಸಾಕು, ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಬದುಕಿನ ಬೆಳಗಿದ ಶಿಕ್ಷಕರು ಕಣ್ಣ ಮುಂದೆ ಹಾದು ಹೋಗುತ್ತಾರೆ. ಭಾರತದ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಡಾಕ್ಟರ್ ಸರ್ವಪಲ್ಲಿ ರಾಧಾಕೃಷ್ಣನ್ ಅವರ ಸ್ಮರಣಾರ್ಥಕವಾಗಿ ಈ ದಿನವು 1962ರಲ್ಲಿ ಅಸ್ತಿತ್ವಕ್ಕೆ ಬಂದಿತ್ತು. ಎಲ್ಲರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಕರ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆಯನ್ನು ನೆನಪಿಸಲು ಡಾಕ್ಟರ್ ರಾಧಾಕೃಷ್ಣನ್ ಅವರ ಜನ್ಮ ದಿನಾಚರಣೆಯಂದು ದೇಶಾದ್ಯಂತ ಶಿಕ್ಷಕರ ದಿನವನ್ನಾಗಿ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಶಿಕ್ಷಕ ಅನ್ನೋದು ಕೇವಲ ಬರೀ 3 ಅಕ್ಷರಗಳ ಪದವಲ್ಲ. ಶಿ ಅಂದರೆ ಶಿಸ್ತು, ಕ್ಷ ಅಂದರೆ ಕ್ಷಮೆ, ಕ ಅಂದರೆ ಕರುಣೆ. ಅದು ಇಡೀ ಜಗತ್ತನ್ನೇ ಬೆಳಗಿಸುವ ಪದ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಭಾರತಾಂಬೆಯ ಮಡಿಲಿನ ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕರಿಗೂ ಶಿಕ್ಷಕ ದಿನಾಚರಣೆ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಧನ್ಯವಾದ. यानंतर श्री प्रकाश कतनाळे सर यांचा सत्कार प्राची कांबळे यांनी करावा. यानंतर प्राध्यापक डॉक्टर नागेश कोल्हे सरांचा सत्कार प्राची कांबळे हिने करावा. यानंतर निबंध स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ होईल. त्यासाठी मी सरांना आमंत्रित करते. नमस्कार. आजच्या या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय श्री प्रसाद कुंटे सर, त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती असलेले डॉक्टर मल्लीनाथ साखरे सर, मराठी विभाग प्रमुख आदरणीय प्राध्यापक अशोक निंबर्गे सर, आणि त्याचबरोबर या सभागृहात उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी यांना सर्वप्रथम आजच्या शिक्षक दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. एक छोटंसं काम मला या ठिकाणी सांगितलं गेलं की निबंध स्पर्धा जी घेतली गेली होती त्याचं बक्षीस वितरण करायचं आणि त्याचं यादी वाचन मला दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आपल्या संगमेश्वर महाविद्यालयात फक्त ज्ञान एके ज्ञान एवढंच या ठिकाणी होत नाही, तर त्या ज्ञानाच्या बरोबर त्या ज्ञानाचं उपयोजन करून त्याच्या आधारे विद्यार्थ्यांनी कला कौशल्य सुद्धा आत्मसात करावी याचंही नियोजन केलं जात असतं. आणि त्या अंतर्गत वेगवेगळ्या स्पर्धांचं उपक्रमांचं आयोजन नेहमी महाविद्यालय आपल्या विद्यार्थ्यांसाठी करत असतं. यातून आपल्या विद्यार्थ्यांची जी जिज्ञासा असते, जिज्ञासा तृष्णा असं आपण म्हणतो, ती शमवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत असतो आणि विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या गुणवत्तेला वाव देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आणि त्याच अनुषंगानं भाषा संकुला अंतर्गत येणाऱ्या मराठी विभागाच्या वतीनं 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं एक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आणि या निबंध स्पर्धेमध्ये आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातून 3ही फॅकल्टीमधून 11वी 12वीचे मिळून जवळपास 250 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवलेला होता. त्या स्पर्धेचा या ठिकाणी आता पारितोषिक वितरण सोहळा होईल. मी विद्यार्थ्यांचं नाव अनाऊन्स करेन. त्या विद्यार्थ्यांनी समोर येऊन आपल्या अध्यक्षांच्या आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी पारितोषिक घ्यायचं आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पारितोषिक देऊन त्यांचं कौतुक करावं. सर्वप्रथम तृतीय क्रमांक आहे आर्या वाघ. तिकडं बघ समोर. यानंतर द्वितीय क्रमांक आहे राजवंदिता पाटील, 12वी कला शाखा. राजवंदिताचं एक वैशिष्ट्य म्हणजे ती लेखन सुद्धा छान करते आणि वक्तृत्व सुंदर आहे.
त्यानंतर सगळ्यांची उत्सुकता असणारा प्रथम क्रमांक तो मिळवलाय शुभांगी येवते, 11वी विज्ञान शाखा. यानंतर काही उत्तेजनार्थ पारितोषिक आहेत. स्नेहा बेंजारपे, इयत्ता 12वी कला शाखा. कुमारी सावली क्षीरसागर, इयत्ता 11वी कॉमर्स. कोमल बिराजदार, इयत्ता 12वी कॉमर्स. रोहिणी कुसगले, 11वी कॉमर्स. रोहिणी कुसगले. त्यानंतर अंकिता वाले, इयत्ता 11वी विज्ञान शाखा. प्रज्ञा वाघमारे, इयत्ता 12वी विज्ञान शाखा. धन्यवाद सर. विजेत्यांचे पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक अभिनंदन, मान्यवरांचे आभार. प्राध्यापिका सुषमा पाटील मॅडम यांचा सत्कार संध्याहीने करावा. चंद्राहूनही जास्त तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र. तेज तुमचे आहे सूर्यचंद्राहूनही जास्त तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र. ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाडू प्रगतीचा, त्यासाठीच तर मान आहे अध्यक्ष मार्गदर्शनाचा. म्हणून मी पर्यवेक्षक प्राचार्य मल्लीनाथ साखरे सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. अजून कुठल्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला बोलायचं असेल स्फूर्तमध्ये तर बोलू शकता. पाटील सर बसा. खूप वेळ झाला उभारलात. सर्व विद्यार्थ्यांना आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागतच आहे. जेणेकरून आजचा हा कार्यक्रम आपण सगळेजण पाहतोय, कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून सर्व रूपरेषा हे विद्यार्थ्यांनी आयोजित केले आपल्या शिक्षकांच्या सन्मानार्थ. उद्या सुट्टी असल्या कारणानं आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मराठी विभागाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचं काम सर्व मराठीचे शिक्षक करतच असतात. एक प्रात्यक्षिक म्हणून प्रत्येक वर्षी मागील 2-3 वर्षापासून हा कार्यक्रम पूर्ण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नियोजित केला जातो. मला खूपच आनंद आहे आणि कौतुक आहे या सर्व विद्यार्थ्यांचं. एकदा जोरदार टाळ्या या आयोजन केलेल्या विद्यार्थ्यांकरिता आपण सगळेजण वाजवूया. कारण की आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री प्रसाद कुंटे सर, मराठी विभाग प्रमुख अशोक निंबर्गी सर आणि गुड्डेवाडी सर, सर्व उपस्थित शिक्षक, त्या सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन वर्गात असतंच. त्या सोबतच आपण या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम खूप सुनियोजित असं केलात. त्याकरता
तुमचं मी आभार मानतो. शिक्षक दिनी प्रत्येक वर्षी विद्यार्थी येतात आणि आपल्या शिक्षकांचं गुणगौरव हा कार्यक्रम करतात. मुलांनो, शिक्षकांना देखील खूप आनंद होतो आणि विद्यार्थी जी काय आपली भारताची संस्कृती आहे हे पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे की आपल्या गुरूंचा सन्मान आपण पाहत आहोत, आपल्या समाजामध्ये करत असतो. हे करत असताना मला शिक्षक म्हणून असं वाटतं की गुरूंचा सन्मान अजून चांगल्या पद्धतीनं ज्या वेळेस आपला विद्यार्थी यशस्वी होतो आणि आपल्या महाविद्यालयाचं, आपल्या आई वडिलांचं आणि गुरूंचं नाव लौकिक मोठं करतो, तेव्हा मोठं सन्मान मिळतं. त्याकरिता या शिक्षक दिनी मी एवढं सांगेन, आपण 10वी पर्यंत आपल्याला कुणीही मार्गदर्शन जे केले ते शिक्षणासंदर्भामध्ये, पण 10वी झाल्यानंतर आपल्याला मार्गदर्शन जे शिक्षक करत असतात ते तुमच्या भविष्यासाठी करत असतात, तुमच्या रोजीरोटीसाठी करत असतात, तुमच्या आयुष्यामध्ये कलाटणी देणारं वर्ष. कारण की मला बोलत असताना शिक्षक म्हणतात की 10वी पर्यंतचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या स्मरणात असतात, ग्रॅज्युएशनचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या स्मरणात असतात. परंतु मी असं मानतो की 11वी 12वीचे शिक्षक जरी स्मरणात नसतील परंतु ते त्यांच्या ध्येयात असतात असं मला नक्की वाटतं. कारण की 11वी आणि 12वी मध्ये शिक्षकाचं मार्गदर्शन खूप महत्वाचं ठरतं. ज्यावेळेस विद्यार्थी 10वीचे गुण मिळवून प्राप्त करून येतो आणि आपल्या आई वडिलांना तर विचारतोच, त्यापर्यंत शिक्षकांना विचारतो की मला काय करायचं आहे. कारण की नेमकं त्याला 10वी पर्यंत काही प्रश्न असतो की पुढे जाऊन काय करायचंय, 10वी नंतर प्रश्न पडतो आणि आपल्या वाटा बदलतात. इथं आम्हा सर्व शिक्षकांची भूमिका मोठी ठरते आणि आपल्या पालकांची भूमिका मोठी ठरते. विज्ञान शाखा असेल, वाणिज्य शाखा असेल, कला शाखा असेल, प्रत्येकाचं एक आपलं स्वतंत्र असं नावलौकिक आहे. प्रत्येक शाखा तुम्हाला भरभरून देणार आहे. इथला प्रत्येक शिक्षक तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या कौशल्यासाठी काम करत असतो. परवा एक कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार केला. त्यावेळेस सत्कार करत असताना निश्चित महाविद्यालयानंतर आनंद झालाच, परंतु उपप्राचार्य असतील, आम्ही असो, त्या कार्यक्रमामध्ये जे विद्यार्थी उपस्थित होते त्या सर्व विद्यार्थ्यांना तेवढाच आनंद झाला. कारण की त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन IIM तुम्हाला माहित असेल, जसं IIT आहे तसं IIM आहे, जे मॅनेजमेंटसाठी, जे MBA साठी लागतं. इंदोर येतं त्याचं सिलेक्शन झालं. 45 विद्यार्थी फक्त सिलेक्शन होतात पूर्ण भारतामधून. 40,000 विद्यार्थी परीक्षेला बसतात, 800 विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूला बोलवतात, त्यातनं 45 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं. त्यामधील यावर्षी जो महाविद्यालयात 12वीत प्रथम आला, ईशान मेरू, तो विद्यार्थी त्याला सिलेक्ट झाला. किती अभिमानाची गोष्ट आहे आमच्या प्रत्येक शिक्षकांकडे. असाच तुमच्यातला विद्यार्थी उज्ज्वल यश मिळावं अशी आमची सगळ्यांची एक भावना आहे. तुम्ही केलेलं कार्यक्रम खूपच छान आहे. त्या कार्यक्रमामध्ये अजून एक महत्वाचं असं वाटलं सर मला, मी गेस्ट येईपर्यंत कॉमर्समधील जवळपास 12 ते 14 करिअर बद्दल माहिती दिली आणि सगळे करिअर विद्यार्थ्यांना पण विचारलं आणि मी तिथं सांगितलं. त्यात एक विद्यार्थिनी उभारली, ते आता 12वी D मध्ये आहे, 11वी D मध्ये आहे. त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, सर तुम्ही एका क्षेत्राबद्दल सांगायचं राहून गेला. मी म्हणलं सगळ्या क्षेत्रांची मी तर माहिती दिली, कुठलं क्षेत्र राहिलं तू सांगावं. तर तिने विचारली, सर मला शिक्षक व्हायचंय, मला शिक्षक व्हायचंय, त्याकरिता मी कॉमर्सला आले. तेव्हा मला खूप अभिमान वाटलं आणि आनंद झाला की त्या विद्यार्थिनीने ठरवलं की शिक्षक पेशेमध्ये, शिक्षक हा सर समाजाला घडवण्याचं काम करतो, त्याला मला त्यातच जायचं आहे. किती हा जो सन्मान आहे या शिक्षक पेशासाठी, तो सुद्धा मला खूप भारावून गेला. तशाच पद्धतीनं आपण सगळेजण आपल्या आई वडिलांच्या जो ध्येय आहे, आपलं जो ध्येय आहे त्यासाठी वाटचाल कराल. कारण की आपल्याला एखादं संकट आलं, एखादं भीती आली तर आपण कोणाकडे जातो? आपल्या आई वडिलांकडे. आणि त्या व्यतिरिक्त आपण जातो आपल्या गुरूंकडे. निश्चित तुमच्या शिक्षकांशी संवाद साधा. तुम्हाला 12वी नंतर जे करिअर करायचं आहे त्या संदर्भामध्ये संवाद साधा आणि त्याची वाटचाल सुरुवात करा. तेव्हाच आम्हा सर्व शिक्षकांना आनंद होईल की तुम्ही निश्चित काहीतरी काय मिळवलात. आजच्या या कार्यक्रमाला इथं बोलवलात आणि सन्मान केलात, याबद्दल मी आभार मानतो. तसंच मराठी विभागाने हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने मुलांच्या माध्यमातून घडवून आणला, त्यांचं देखील अभिनंदन करतो. आणि माझे
2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर माननीय उपप्राचार्य प्रसाद कुंटे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आजच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉक्टर मल्लीनाथ साखरे सर, भाषा समन्वयक दत्तात्रय गुड्डेवाडी सर, तुमचे ज्येष्ठ शिक्षक निंबर्गी सर, माझे सर्व सहकारी शिक्षक, सर्वांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. हा कार्यक्रम ज्या वेळेला आयोजित करायचं सरांनी ठरवलं त्यावेळेला त्यांनी मला एक जाता असं सांगितलं की हा कार्यक्रम विद्यार्थीच करणार आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी इतका सुंदर आणि नेटका कार्यक्रम केला त्याबद्दल त्या सगळ्या मुलांचं खूप कौतुक आहे. आणि म्हणजे सूत्रसंचालन, कार्यक्रमाचं नियोजन हा सर्व भाग आपल्याला अभ्यासक्रमात असला तरी तो आपण इतका व्यवस्थितपणे करू शकतो याच्यासाठी या मुलांना पूर्णच्या पूर्ण मार्क. मी तर असं म्हणेन या मुलांना युनिट टेस्टला पूर्णच्या पूर्ण मार्क द्यावेत सर, त्यांचं कौतुक म्हणून. कारण एखादा कार्यक्रम करायचा म्हटलं की त्याच्या पाठीमागं आपल्याला किती कामं करावी लागतात आणि काय काय नियोजन करावं लागतं हे आज त्यांना नक्की कळलं असेल. आणि ही मुलं आज इथं उभी करण्यासाठी त्यांना प्रेरणा देणारे आणि मार्गदर्शन करणारे पण शिक्षकच आहेत. आणि हे पाहून आज इतर पण काही मुलांना असं मनातनं वाटलं असेल की अरे मी पण जर नाव दिलं असतं तर आज बरं झालं असतं, मी पण इथं स्टेजवर येऊन काही ना काही बोलू शकलो असतो. सरांनी मगाशी असं सांगितलं की उत्स्फूर्तपणे कुणाला बोलायचं असेल तर बोला. माझ्या मते नक्की प्रत्येकापैकी काही जणांच्या मनात असं आलं असणार की मला बोलायचंय पण माझं धाडस होत नाहीये. पण ते धाडस करायचं मुलांना, कारण जोपर्यंत धाडस करत नाही तोपर्यंत इथं तुम्हाला येऊन संधी मिळत नाही. संधी मिळालेली असते पण त्या संधीला आपण सामोरं गेलं, स्वीकारलं तर आपल्याला यशापर्यंत जाता येतं. हे महत्वाचं. एकदा काय झालं, एक दोघ जण चालत असताना त्यांच्यात वाद असा निर्माण झाला की गुरु मोठा का देव मोठा. दुसऱ्या मित्राने सहजच पहिल्या मित्राला विचारलं, गुरु आणि देव दोन्ही समोरून आले तर तू कुणाला अगोदर नमस्कार करणार? प्रश्न बरोबर आहे त्यात मुलाचा. तसं आपल्याला पण होतं बरं का, कारण आपल्याला जो अभ्यासक्रम नेमून दिलाय तो आणि आपल्याला जे विषय शिक्षक आहेत ते, हे दोन्ही समोर आले तर आपण अगोदर कुणाला नमस्कार करणार, म्हणजे अगोदर कुणाला सांगणार? तर साहजिकच गुरूंना. कारण देवाचं जो गुप्त रूप दाखवतो, म्हणजे देवाचं जो रूप दाखवतो तोच गुरु असतो. तसा आपल्या अभ्यासक्रमाला शिकवणारा शिक्षक हाच आपल्या दृष्टीने गुरु आहे. म्हणून गुरुविण देव नाही तुझा, पाहता त्रैलोक्य असं म्हणतात. त्याचप्रमाणे गुरु हा घाली ज्ञानांजन, गुरु हा दाखवी निजधन, ही पण ओळ आपण नक्की लक्षात ठेवावी. कारण जसं मुलांना मार्गदर्शन करून चांगल्या सुप्रतिष्ठित ठिकाणी तो मुलगा पाहताना शिक्षकाला आनंद होतो तेवढा इतर कुठल्याही व्यक्तीला होत नाही. कारण जगात आपल्याला झालेला यशाचा आनंद आपण 3च लोकांना शेअर करतो आणि त्याच्यात तर आनंद आपल्याला जास्त मिळतो. तो म्हणजे एक आपले आई वडील, आणि आपल्याला ज्या वेळेला यश मिळतं मग ते कुठल्याही स्वरूपाचं असो की पटकन असा मनात विचार येतो की अरे आईबाबांना तर सांगितलं पण मला ज्यांनी शिकवलं त्यांना अगोदर जाऊन सांगून येऊयात. आणि मग याच्यासाठी शिक्षक हा खूप मोठी भूमिका बजावत असतो. शिक्षक होणं हे जेवढं सोपं नाही तेवढं ते निभावणं पण खूप अवघड असतं मुलांना. कारण एवढ्या सगळ्या पिढीला घडवायचं काम शिक्षक करतो. आणि एखाद्या मुलाने जर उठून असं सांगितलं की मला शिक्षक व्हायला आवडेल तर त्याच्यासारखा खूप आनंद आम्हा शिक्षकांना पण होत नाही. भरपूर अभ्यास करा, भरपूर यशस्वी व्हा आणि जीवनात इतक्या चांगल्या पदापर्यंत पोहोचा की जिथं
आपण आल्यानंतर आपल्याला नक्की असं वाटलं पाहिजे की आपल्याला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे शिक्षकच मार्गदर्शक म्हणून होते. जसं आपण शाळेतून बाहेर पडतो त्यावेळेला 10वी पर्यंतचे शिक्षक आपल्याला आठवतात. आपलं गेट टुगेदर ज्या वेळेला होईल किंवा 4 मित्रमैत्रिणी ज्या वेळेला एकमेकांशी बोलतात बाहेर भेटल्यावर, त्यावेळेला नक्की ते अशी आठवण काढतात की अरे ते शाळेतले ते शिक्षक होते ते आता कुठे आहेत, किंवा ते शिक्षक आता काय करतात, हे शिक्षक असं शिकवत होते, ते शिक्षक असं शिकवत होते. समाजात जशा व्यक्ती आहेत तसे असे शिक्षक पण आहेत की ज्यांच्यासारखं व्हायला मुलांना पण आवडत असतं. प्रत्येकाला असं वाटतं की अरे यांच्यातला हा गुण छान आहे तो आपण घ्यावा, यांच्यातला हा गुण छान आहे तो आपण घ्यावा. आणि शिक्षक म्हटलं की तो सर्व गुणसंपन्न असावा असं प्रत्येक शिक्षकाची धारणा असते आणि प्रत्येक शिक्षक त्या दृष्टीने प्रयत्न पण करत असतो. विषय ज्ञान म्हणून शिकवणं वेगळं आणि तुम्हाला ते माहिती देणं वेगळं. कारण विषय ज्ञान शिकवून देणं आणि इन्फॉर्मेशन मिळवणं याच्यात खूप फरक आहे. माहिती कुठेही मिळते हो, आपण एका क्लिकवर वाटेल ती माहिती मिळवू शकतो, पण ती माहिती आपल्याला विषय ज्ञान म्हणून समजावून सांगण्यासाठी गुरुच लागतो आणि त्याच्यासाठी शिक्षक हा खूप मोठी भूमिका बजावत असतो. आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे. त्यांच्या प्रतिमेस आपण अभिवादन करू आणि असं मनाशी ठरवू, एखादा संकल्प करू की आजपासून मी या पद्धतीने आठवड्यातून एकदा, महिन्यातनं एकदा हा चांगला विचार करेन किंवा हा चांगला विचार समाजापर्यंत पोहोचवेन. कारण संकल्पाशिवाय सिद्धी नाही आणि सिद्धीशिवाय यश नाही. म्हणून संकल्प, सिद्धी आणि यश हे तिन्ही एकाच माळेत गुंफलेले 3 मणी आहेत. जरूर आपण याचा विचार करा आणि समाजात उत्तम प्रतिष्ठित व्हा. आम्हा सर्व शिक्षकांचे तुम्हाला आशीर्वाद आहेत. उत्तम यश मिळवा आणि छान जीवन जगा. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे त्यांचा सत्कार होईल, त्यासाठी मी सरांना आमंत्रित करते. अध्यक्षीय भाषण झालंय, मग शेवटी एकच काम राहतं, आभार प्रदर्शन असं वाटलं असेल आपल्याला, पण त्याच्याही अगोदर एक महत्वाचं काम आपल्याला करायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या या ठिकाणी इतक्या सन्मानाने बोलवून सत्कार केला, आपल्या प्रती असलेला प्रेमभाव, आपुलकी व्यक्त केली, त्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना पण दाद देणं हे आपलं शिक्षक म्हणून एक कर्तव्य आहे. त्याचाच भाग म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं सुंदर आणि नेटकं नियोजन करणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या टीमचं या ठिकाणी आपण कौतुक करूया. मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुक करावं. सर्वप्रथम सूत्रसंचालन करणाऱ्या विद्यार्थिनी संध्या सज्जन, प्राची कांबळे. जाऊ. हा, तिकडं बघा. त्यानंतर प्रास्ताविक करणारी कुमारी प्राची जोशी. अध्यक्ष निवड करणारे अनुष्का वाघमारे. अध्यक्ष निवडीचे अनुमोदन देणारे आश्लेषा गायकवाड. कार्यक्रमामध्ये निंबर्गे सरांचा जीव खाऊन खाऊन मी स्वागत गीत म्हणणारच असं म्हणणारे स्वागत गीत गाणारे फलक आडसूळ. त्यानंतर पुढे येणारा आभार प्रदर्शन करणारी भक्ती कोरचवार. या कार्यक्रमाच्या हॉलच्या बाहेर आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी अत्यंत सुंदर अशी रांगोळी काढणारे, जे आपण आवडीनं स्टेटसला किंवा आपल्या वॉलपेपरवर ठेवू शकतो, इतकी सुंदर ती रांगोळी काढली, जाताना तुम्ही बघून शकता.
त्याचा फोटो काढून घेऊ शकता. अशी ती रांगोळी काढणारी टीम या. त्याचबरोबर या टीमनंच या कार्यक्रमाच्या शेवटी पसायदान म्हणायचं ठरवलेलं आहे. सर सगळ्यांचं एकत्रित एक जागी. अजून कोण राहिले का? अनावधानानं चुकून राहून गेले असं कोण आहे का? ठीक आहे, धन्यवाद. मनोगताची नावं तुमच्याकडे जेवढी मनोगताची 12 आहेत या सगळ्यांची नाव, या सगळ्यांची नावं घ्या. कुठले 10 धन्यवाद सर. यानंतर आत्ताच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी प्राध्यापक, भौतिकशास्त्र विषयाचे अभ्यासक आणि नेहमी कमी तिथं आम्ही असणारे आदरणीय श्री स्वामी भक्त आणि आमच्यासाठी नेहमी अक्कलकोट होऊन स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन शिंपी सरांचा सत्कार या ठिकाणी होईल. मी विद्यार्थ्यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करा. जाऊ पुढे तर जाऊ. बहरदार भाषणेही झाली जोरदार. श्रोत्यांनी उचलला श्रावणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार. अतिथीच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली, आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला नवीन दिशा मिळाली. आणि शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आली. तर आभार व्यक्त करण्यासाठी येत आहे भक्ती. लक्ष द्या, आपल्याला पुस्तकं दिले खूप चांगले आहेत आणि आता पाहताना मराठीचे निंबर्गी सरांनी आणि पूर्ण टीमने हे पुस्तकं खूप चांगल्या पद्धतीने निवडून आणले आणि पुस्तका स्वरूपामध्ये तुम्हाला गिफ्ट देण्यामागचा त्यांचा उद्देश तुम्हाला लक्षात आला. हे पुस्तक वाचन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर एक्सचेंज करा. पुस्तकं वाटल्याने आपलं ज्ञान एकमेकाला देणं घेणं होईल, जेणेकरून ह्या चांगल्या पुस्तकांचं वाचन तुमच्या सगळ्यामध्ये झाले पाहिजे. आणि सगळ्या सहभागी विद्यार्थ्यांचा सरांनी सत्कार केला. याचा उद्देश एक आहे की ज्या ज्या वेळेस महाविद्यालयामध्ये कार्यक्रम असतात, 11वीचे विद्यार्थी जास्त दिसते, 11वी असू देत 12वी असू देत, आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं हे त्यामागचा उद्देश आहे. यापुढे अजून असं प्रत्येक विभागाकडून भरपूर कार्यक्रम घेतात, तुम्ही नक्की सगळेजण सहभागी
घेतात असं आम्ही सर्व शिक्षक तुमच्याकडनं अपेक्षा करतो आणि या पुस्तकाचं तुम्ही सगळ्यांनी वाचन करावं आणि निंबर्गी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी. आदरणीय उपप्राचार्य सर, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम मी भक्ती कोरसगाव 12वी कला शाखेतून शिकत आहे. आजचा हा दिवस त्या व्यक्तींना समर्पित आहे जे आपल्याला फक्त पुस्तकी धडे देत नाहीत तर जीवन कसे जगायचे हे शिकवतात. आपल्या गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळेच आपण प्रगतीच्या वाटेवर चालत आहोत. असंच आम्हाला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज संगमेश्वर महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाकडून आयोजित केलेल्या शिक्षक दिन कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री प्रसाद कुंटे सर यांनी आपला बहुमोल वेळ देत विद्यार्थ्यांचा सत्कार स्वीकार केला आणि अनमोल असे मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी माननीय कुंटे सरांचे मनपूर्वक आभार मानते. त्यानंतर महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉक्टर श्री मल्लीनाथ साखरे सरांनी वेळात वेळ काढून आपली उपस्थिती लावली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते. सर्व विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देत आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे आमचे सर्व आवडते गुरुजन या कार्यक्रमाला उपस्थित राहून सत्कारांचा स्वीकार केला त्याबद्दल सर्व गुरुजनांचे मनपूर्वक आभार मानते. कारण आपण फक्त ज्ञानच देत नाहीत तर जीवनातील योग्य दिशा दाखवता. तसेच कार्यक्रम नेमका कसा करावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्यावर विश्वासाने जबाबदारी देणाऱ्या आमच्या मराठी विषयांच्या सर्व शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानते. कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभागी नोंदवला अशा सर्व विद्यार्थ्यांचे व मित्रमैत्रिणींचे आभार मानते. या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कार्यक्रम शांतपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानते आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर करते. कार्यक्रमांचे समारोप आता पसायदानाने होईल. धन्यवाद. विश्वास मगे देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दाने जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे बडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस धर्म सूर्ये पाहो जो जे वांछितो ते राहो प्राणी जात वर्षस सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूताम चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे भाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई ती लोकी भजजो आदि पुरुषी अखंडित आणि रंतोपजीविये विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजय होआवे एथ मने श्री विश्वेश्वरा हो ह्या होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला. धन्यवाद.